मानसी मॅमनी आज जो DS1 घेतलेला आहे ठाण्यामध्ये, तर त्याच्यातला तुम्हाला आवडलेला कुठला तरी एक पॉइंट तुम्ही सांगा. मला मॅमने घेतलेला बिझनेस प्लॅन, लाईव्ह बिझनेस प्लॅन होता, तो आवडला मला खूप. आणि मला आनंद झालाय त्यांचं DS1 मधून. स्टार्ट. मॅडमनी घेतलेला बिझनेस प्लॅन आवडला आणि मला कॉन्फिडन्स आलाय आणि मला जो कॉन्फिडन्स आलाय तो इतरांना पण द्यायचा आहे मला. मला मॅडमने आज मोटिवेशनल केलंय, मला कॉन्फिडन्स आलाय. आज खूप सुंदर पद्धतीने DS1 घेतलाय, त्याच्यामुळे सगळ्यांना जसं खूप कॉन्फिडन्स आलाय आणि जोमाने काम करण्याची प्रेरणा मिळाली आहे. आणि इन्फॉर्मेटिव्ह विषय आज खूप महत्वाचे गोष्टी सांगितले आणि म्हणजे नीट बोलायला वगैरे शिका असं सांगितलेलं आहे. मॅमने आज खूप प्रकारे शिकवलं वगैरे आम्हाला. मला त्यामध्ये क्लोजिंग आणि डेमो आवडले, छान करते. मला मानसी मॅमने शिकवलेला या DS1 मध्ये हा पॉइंट आवडला की बोलण्याची ताकद वाढवा आणि स्वतःचा मेंटॉर निवडा. हा पॉइंट खूप छान आवडला. थँक्यू. मला आज मानसी मॅडमने जो बिझनेस प्लॅन सांगितला तो खूप आवडला आणि एनकरेजमेंट खूप छान पद्धतीने केलं त्याने. मॅडम खूप छान पद्धतीने ज्या पद्धतीने आम्हाला समजावून सांगितलं, तर खरंच बिझनेस करायची इच्छा आहे आपल्याला चांगल्या पद्धतीने. मॅडमने आज ठाण्याला जो DS1 घेतलाय त्याच्यामुळे माझा कॉन्फिडन्स अजून वाढलाय आणि आज जोमाने काम करायची तयारी आहे. मानसी मॅमने जो DS1 घेतलाय त्याच्यामुळे मला खूप मोटिवेशन भेटलंय, कॉन्फिडन्स भेटलाय आणि अजून मी कसे ग्रो करू ते मला कळलंय त्याच्यामुळे. मानसी मॅमने आज आपल्याला दिली, सर्वांना चांगलं गरजेची प्रेशरमध्ये चांगल्या पद्धतीने शिकवले. नमस्कार. आजच्या माझ्या मॅडमने सांगितलं प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये एक मेंटॉर्स असला पाहिजे आणि जे 5 P's सांगितले ते मला खूप आवडले. त्याच्यातून आपल्याला पूर्ण कंपनीचा डिटेल वगैरे सर्व झालाय आणि त्यांचं जे मोटिवेशनल स्पीच आहे ना ते मला खूप आवडलं. त्याच्याने आपल्याला खूप पुढे जे जो DS1 घेतला तो खूप सुंदर होता आणि प्रश्नोत्तराच्या कार्यक्रमामध्ये त्यांनी प्रश्न म्हणजे उत्तरं सांगितली ती म्हणजे त्याचं प्रमाणे उत्तर मिळालं. आजचा जो DS1 झाला मानसी पद्धती मॅडमचा, तो मला भरपूर आवडला. कारण त्यातून मला हे शिकायला मिळालं की यश मिळवण्यासाठी फक्त स्वप्न पाहणे गरजेचे नाही, तर त्यासाठी रोज ऍक्शन घेणे गरजेचे आहे. आज जो DS1 झाला मानसी पत्त्याने मॅमचा, त्यामध्ये त्यांनी बिझनेसमॅन जो सांगितला तो मला खूप आवडला आणि खूप म्हणजे त्यांचा ऐकून कॉन्फिडन्स व्हायला झालाय. मानसी मॅडमने जो आज DS1 घेतलेला आहे तर लीडर कसा असावा आणि त्याची क्वालिटी काय असावी हे मला खूप आवडतं आणि नक्कीच मी माझ्या डाऊनलाईनला ते सांगेन. आज मानसी मॅडमने जो DS1 घेतला त्यामध्ये जो प्रश्न उत्तराचा जो सेशन होता तो मला खूप आवडला. म्हणजे प्रश्नाला कसं प्रश्नाचंच उत्तर द्यायला हवं हे मला शिकता आलं आणि खूप आवडलं ते. आज ठाणे येथे DS1 झाला, त्यात मानसी पत्यानी मॅडमनी आपला सेल्फ कारण मी कधी एवढ्या बायकांसमोर म्हणजे एवढ्या प्रेक्षकांसमोर मी कधी बोललो नाही. आज फर्स्ट टाइम माझा आवाज थोडा वाढलाय, त्याच्यामुळे मी नेक्स्ट टाइम माझे इंट्रोडक्शन एकदम मस्तपैकी देईल आणि टाइम मॅनेजमेंट आणि प्रोडक्ट बद्दल माहिती आणि बिझनेस प्लॅन मला हे खूप आवडलं मॅडमनी सांगितलं. आज ठाणे इथे मानसी मॅमने जो DS1 घेतला तिथे म्हणजे त्या DS1 मध्ये माझं कॉन्फिडन्स बऱ्यापैकी बिल्ड झालेला आहे आणि एकदम म्हणजे हा एक पॉइंट आवडला मला इथे की जो लाईव्ह आपल्याला म्हणजे डेमो दाखवला पॅडचा, तर आपल्याला म्हणजे आता मी आज जो DS1 घेतलं त्यामध्ये माझा अजून कॉन्फिडन्स वाढला आणि जे प्लेयर्स मला कळत नव्हते तेही मला खूप छान कळले. आजचा ठाण्याला जो DS1 मानसी मॅडमने जो घेतला होता त्याच्यामध्ये क्वेश्चन्स क्वेरीज जे म्हणजे प्रश्न उत्तरांचे कसे आन्सर देता येईल ते खूप छान प्रकारे आवडले मला. आज मानसी मॅमनी VR मोड का करायला हवं याची जाणीव करून दिली, त्यासाठी खरंच थँक्यू. आपल्याला मी VR मोडमध्ये काय आहे ते समजून सांगितलं. मला मानसी मॅमचं हे आवडलं की कुठल्याही माणसाने स्वतःच्या स्वप्नांसाठी कुठल्याही परिस्थितीत संघर्ष करायलाच हवा.
लीडर कसा असावा आणि लीडर कसा नसावा हा पॉइंट मला खूप आवडला. थँक्यू. मला ते 5 फ्लो आवडला बिझनेस प्रेझेंटेशनचा. खूप छान होता. पे आउट, प्रेझेंटेशन, प्लॅन अँड प्रमोटर्स, म्हणजे जो 5 पीचा जो फ्लो सांगितला तो खूप आवडला मला. बरोबर. मानसी मॅडमचा DS खूप छान झाला. ठाणे येते माझं एकच ध्येय मला धराल का मानसी मॅडम इतका पेमेंट मी पण घेईल महिन्याला. आज जो DS1 झाला त्याच्यातून खूप कॉन्फिडन्स मिळाला. मानसी मॅडमने खूप मोटिवेशनल ट्रेनिंग दिली आणि स्वप्न बघावीत आणि ते पूर्ण करण्यासाठी जे करावं लागतं ते आज समजलं की VR मध्ये येऊन आपण VR मोर मध्ये येऊन आपण ती सगळी स्वप्न पूर्ण करू शकतो. थँक्यू. मानसी मॅडमच्या DS1 मुळे माझ्यात कॉन्फिडन्स थोडासा वाढतोय. आजच्या DS1 मधून मानसी मॅडमने जे काही सांगितलं ते खूप छान सांगितलं आणि त्या मार्गदर्शनामुळे कॉन्फिडन्स वाढलाय आणि टीम लीड कशी करायची याचं चांगलं मार्गदर्शन मिळालं. थँक्यू VR. आजच्या DS1 मध्ये हे शिकायला मिळालं की आपण VR मग का करायचं आणि कशासाठी, आपली स्वप्न पूर्ण करण्यासाठी. मध्ये थोडक्यात जसं प्लॅन सांगितला, बिझनेस प्लॅन सांगितला, त्याचा खूप आवडला. आजचा मानसी मॅडमने जो DS1 घेतला त्याच्यामध्ये VR मोर का करावं हा खूप छान प्लॅन होता. मानसी मॅडम जे सगळं काही मार्गदर्शन दिलेलं आहे ते सगळंच काही चांगलं आहे. बस जो DS1 घेतलाय एकदम सुंदर आणि जबरदस्त. सर्वात महत्वाचे तर ही म्हणजे सत्याची जाणीव करून दिली की मेडिटेशन स्वरूपामध्ये आपण जे दुसऱ्यांची लोक काय बोलतात या गोष्टीकडे लक्ष देऊन आपण हे नाही करत, तर आपण उलट केलं पाहिजे. आपलं स्वतःसाठी जगलं पाहिजे. आपल्या स्वप्न मोठी ठेवून ते स्वप्न पूर्ण कशी करता येईल आणि नमस्कार, मी वैशाली चव्हाण. आजचा मला जो आवडलेला पॉइंट आहे तो म्हणजे मॅडमनी जो बायनरी बिझनेस मधला जो फर्स्ट इन्कम आहे तो लाईव्ह करून दाखवलेला आणि तो मला खूप अतिशय आवडलेला आहे. सो थँक्यू व्हेरी मच. मला आवडलेला पॉइंट तो छत्रीचा, म्हणजे आपण जर ओलं झालो तर तो मार्केट पॅक आणि जो ड्राय असतो मार्केट पॅक. मी तनुजा मोके. आजचा मला आवडलेला पॉइंट मानसी मॅडमने जो लाईव्ह बिझनेस प्लॅन दाखवला बायनरी इन्कम जबरदस्त होता. आज मानसी मॅडमने जो DS1 मध्ये लाईव्ह डेमो आणि लाईव्ह जो बिझनेस प्लॅन समजावून सांगितलाय ह्या दोन्ही गोष्टी खूप छान प्रकारे कळलेल्या आहेत. थँक्यू एव्हरीवन. आजचा जो ठाणे DS1 अरेंज केला होता जबरदस्त असा झालेला आहे आणि त्यातले आवडलेला असं पॉईंट मी पण सगळीच पॉईंट मॅडमने असंच खेळत छान समजावून सांगितले आणि ते आमच्या नवीन आलेल्या मेंबर्सना सुद्धा छान समजले असतील असं मी आशा करते. थँक्यू सो मच मानसी मॅम. थँक्यू सो मच.